कर्जमाफीवरून राजकारण तापलंय आणि बच्चू कडू यांनी थेट भाजप राष्ट्रवादीवर बोट ठेवलंय। अजित पवार म्हणाले, कर्जमाफीचं मी काहीच बोललो नाहीत, पण यावर बच्चू कडू यांनी सनसनीत टोला लगावला। ज्यांनी अजित पवारांना पदावर बसवलं त्यांनीच कर्जमाफीचा शब्द दिला होता म्हणत त्यांनी भाजप राष्ट्रवादीचा बाप कोण असा सवाल उपस्थित केलाय। राज्यातील कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रस्थानी आला आहे। अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावरनं ज्यात त्यांनी कर्जमाफीचं मी काही बोललेलो नाहीत असं स्पष्ट केलंय। विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी दिलं महायुतीने दिलं। राजू शेट्टी म्हणतात विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी दिलं महायुतीने दिलं। त्यावर प्रतिक्रिया देताना प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू आक्रमक झाले। त्यांनी भाजप आणि राष्ट्रवादी दोघांवर घणाघात केला आहे। बच्चू कडू म्हणाले की भाजप राष्ट्रवादीचा बाप कोण हे लोकांनी ठरवावं। अजित पवारांनी जरी काही शब्द उच्चारला नसला तरी ज्यांनी त्यांना पदावर बसवलं त्याच भाजपने कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं अशी त्यांची बोसरी टीका होती। राजू शेट्टी म्हणतात विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी दिलं महायुतीने दिलं। राजू शेट्टी म्हणतात विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी दिलं महायुतीने दिलं। नाही, आश्वासन तुम्ही जरी दिलं नसतं पण तुम्हाला ज्या खुर्चीवर बसवलं त्यांनी दिलं आहे ना। त्याच्यानं आता नाही म्हटलं तर राष्ट्रवादीचा बाप भाजप आहे आणि बापानं जर आश्वासन दिलं तर पोट्याला पाळा लागते। राजकारणातील ही जुगलबंदी आता जनतेच्या प्रश्नांवरून पक्षांमध्ये सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपांपर्यंत पोहोचली आहे। बच्चू कडूंचं हे वक्तव्य राजकीय वर्तुळात जोरदार गाजते आहे। कर्जमाफीवरून वादविवाद, आश्वासनं आणि आता टोलेबाजी, पण शेतकऱ्यांना खरंच दिलासा कधी मिळणार? नेते मंडळींच्या बाणेदार वक्तव्यामुळे मथळे बनतात, पण खरी गरज आहे ती धोरणांची आणि निर्णयाची। आता जनतेचे लक्ष आहेत शब्दावर नव्हे तर कृतीवर।